सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच विषयाची चर्चा सुरू झाली आहे। अवघ्या 2 ते 3 दिवसात एका पेजला 40 ते 50 लाखांपेक्षा जास्त लोकांनी फॉलो केले। विषय आहे रिझर्वेशन हटाओ आंदोलन। नीट पेपर लीकच्या गदारोळानंतर अचानक सुरू झालेला हा ट्रेंड नेमका काय आहे? हे फक्त एक डिजिटल वारा आहे की यामागे काही मोठी सत्यता आहे? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी काजल, राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। नीट परीक्षेतील घोटाळा आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीनंतर देशातील तरुण आधीच संतापले होते। त्यानंतर इंस्टाग्रामवर अचानक @रिझर्वेशन हटाओ मूवमेंट सारखी पेजेस प्रसिद्धीच्या झोतात आली। आजची तरुण पिढी म्हणजे जेन झी या अभियानाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहे। या आंदोलकांचे म्हणणे आहे की सरकारी नोकऱ्या आणि उच्च शिक्षणात केवळ गुणवत्ता पाहिली जावी। आरक्षणाचा आधार जात नसून फक्त आर्थिक परिस्थिती असावा, जेणेकरून खऱ्या गरजूंना मदत मिळेल। पण मित्रांनो, या व्हायरल दाव्यामागचं खरं वास्तव्य काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे हे आंदोलन सध्या मुख्यत्वे फक्त सोशल मीडिया आणि इंटरनेट पुरतच मर्यादित आहे। रस्त्यावर कोणतंही मोठं देशव्यापी आंदोलन अद्याप झालेलं नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर कितीही फॉलोअर्स वाढले तरी भारताची आरक्षण व्यवस्था एवढ्या सहजासहजी बदलू शकत नाही। आरक्षणात कोणताही बदल करण्याचा अधिकार फक्त देशाच्या संसदेला आणि सर्वोच्च न्यायालयालाच आहे। या मुद्द्यावर आता समाजात 2 स्पष्ट मतप्रवाह पाहायला मिळत आहेत। आरक्षणाचा विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे की वाढत्या स्पर्धेत खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यावर अन्याय होतोय, तर दुसरीकडे आरक्षण समर्थकांचे म्हणणे आहे की आरक्षण ही गरिबी हटाओ योजना नसून शतकानुशतके पाठीमागे राहिलेल्या वंचित घटकांना समाजात समान प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्याय देण्याचा तो एक घटनात्मक अधिकार आहे। थोडक्यात सांगायचं तर हा सोशल मीडिया ट्रेंड 100% खरा आणि व्हायरल आहे। पण यामुळे लगेच कायद्यात बदल होऊ शकतो का? हा सोशल मीडिया ट्रेंड जेन झी आंदोलनासारखं या अभियानात उभं राहील का? या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।